28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हारमधील मुकळे कॉलनीत संतापाची लाट, आरक्षित क्रीडांगणावर प्रवासी सेड उभारणीचा प्रयत्न, नागरिक आक्रमक। जव्हार शहरातील मुकळे कॉलनी परिसरात आज मोठा वाद निर्माण झाला आहे। जव्हार नगर परिषदेच्या सिटी सर्वे नंबर 1403 मधील सार्वजनिक वापरासाठी आरक्षित जागेवर प्रवासी निवारा सेड उभारण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही जागा नगरपरिषद व शहर रचना विभागाच्या मंजुरीनुसार समाज मंदिर, क्रीडांगण, मच्छी मार्केट, संत गाडगे महाराज बालोद्यान व बाल क्रीडांगण अशा विविध सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असल्याचे सांगितले जाते। मात्र याच ठिकाणच्या क्रीडांगण भागात अचानक पक्क्या प्रवासी सेडसाठी खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही अधिकृत मोजणी, नकाशा तपासणी, हद्द निश्चिती किंवा जनतेला पूर्वकल्पना न देता मनमानी पद्धतीने जागा निवडण्यात आली। याआधीही हीच सेड राजे यशवंतराव मुकणे चौकात उभारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तेथे आधीच प्रवासी निवारा असताना समोर दुसरा सेड उभारल्यास अपघाताचा धोका वाढेल असा मुद्दा रहिवाशांनी मांडत विरोध केला होता। आता तीच सेड मुकणे कॉलनीत हलवून उभारण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान कामासाठी क्रीडांगणाची सुरक्षा भिंत तोडण्यात आली असून खोदकामामुळे काही घरांचे नळ कनेक्शन, सांडपाण्याच्या पाईपलाईन तसेच इतर मूलभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। मोठा खड्डा पडल्याने परिसरातील मुलांसाठी खेळणेही धोकादायक बनले आहे। या प्रश्नावर मुकळे कॉलनीतील स्थानिक नागरिक पंकज मुकणे, नयनेश मुकणे, शंकर मुकणे, सदाशिव मुकणे, सचिन मुकणे व इतर यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम थांबवावे, उत्खनन भरून जागा पूर्ववत करावी, सुरक्षा भिंत पुन्हा बांधावी व नागरिकांचे नुकसान भरून द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। स्थानिक रहिवाशांचा इशारा, जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर मुकणे कॉलनीतील नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील। जव्हारमध्ये या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी श्याम राऊत, विक्रमगड विधानसभाची रिपोर्टर। मी पंकज मुकणे या समाज मंदिराचा एक ट्रस्टी, तसेच मी इथून जरी लांब राहत असलो तरी मला काही जणांचे फोन आले, इथे समाज नगरपालिकेच्या आराखड्यामध्ये इथे आरक्षित जागा केली होती। पहिलं समाज मंदिर, दुसरा मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आणि तिसरा म्हणजे मच्छी मार्केट अशा याच्यामध्ये, आणि चौथं एक बालोद्यान म्हणून आहे, संत गाडगेबाबा बालोद्यान। परंतु येथे आज अचानकपणे एक बस स्थानक, तेही आरसीसी बस स्थानक मंजूर झाले। खरं म्हणजे इथे कोणाची मागणी नव्हती, परंतु अशा असताना हे बस स्थानक का उभे आहे? परंतु इथे हे बस स्थानक म्हणजे मूळ ठिकाण आहे, त्या मूळ ठिकाणीच बांधावे अशी सर्व मुकणे कॉलनी आणि सर्व मुकणे कॉलनीच्या वतीने नगर परिषदेला तसे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे। तरी हे काम थांबावे यासाठी मुकणे कॉलनी व संपूर्ण गाव याच्या प्रयत्नात आहेत। आता हे जे तोडकाम झालेलं आहे याची भरपाई कशी काय मिळणार आहे याच्याबद्दल पण काय बोलणार आहे का? हो, आता हे जे या वास्तूची इथे एक वॉल कंपाऊंड होतं, सुरक्षा वॉल, ती सुद्धा तोडलेलं आहे। परंतु हे आता आम्ही नगरपालिकेला तसं एक पत्र देणार आहोत की सुरक्षा वॉल संबंधिताकडून बनवून किंवा तुम्ही या नगरपालिकेने ती वॉल पुन्हा आम्हाला सुरक्षा वॉल बनवून देण्यात यावी असं आम्ही एक पत्र लगेच देणार आहोत। जसे लहानपणापासून आम्ही लहान असतानापासून ही जागा आरक्षित झाली। पहिले समाज मंदिर, त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड, परंतु येथे खेळायचं ग्राउंड करत असताना अचानकपणे आज इथे एक 20 फुटी आरसीसी बस स्थानक बांधण्यात आला। त्यानंतर इथून मी जरी लांब राहत असलो तरी मला काही जणांचे फोन आले की तुम्ही या समाज मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि इथे बस स्थानकाचे काम चालू आहे। त्यानंतर मी इथे आल्यानंतर आम्ही तक्रार सर्व मुकणे कॉलनीतले ज्येष्ठ नागरिक सर्वांनी जमून नगरपालिकेला आम्ही एक पत्र सुद्धा दिले। परंतु आज अचानक
परत सुट्टीच्या दिवशी काम चालू करण्यात आले. परंतु येथे कोणाची मागणी नसताना 20 फुटाचे RCC बस स्थानक आले कसे? परंतु असे असले तरी मूळ ठिकाणी तिथं बांधण्यात यावे, परंतु मूळ ठिकाणी तिथे एखादं अतिक्रमण आहे, पण ते हटवण्यात